भारत मॅच जिंकणार का हरणार हे शुअर कोणाला माहितीये का? झाला जुवा. आता मी म्हणलं बाळा तू 5 चा स्क्वेअर सांग, 1,00,000 रुपये आपली बेट आहे, तू जिंकशील का हरशील? 5 चा स्क्वेअर सांगायचा फक्त काय तू जिंकणारच आहे. ज्यावेळेस तुम्हाला माहिती तुम्ही 100% जिंकणार तर तो जुवा नाही. एखादा मुलगा जर IAS चा पेपर देत असेल आणि त्याला माहिती आहे की सगळ्याच्या सगळे प्रश्न मी सॉल्व्ह करून सक्सेस बनणार, तर तो जुवा खेळायला का? खेळायला. पण एखादा मुलगाला माहितच नाही मी सक्सेस होईल का अनसक्सेस होईल, तर तो 100% आई वडिलांच्या पैशाने जुवा खेळायला. कारण त्याने रूम केलेली आहे, बघा खाली तुम्ही, रूम केलेली आहे 5,000 रुपये महिन्याची, क्लासेसला फीस दिलेली 1,00,000 रुपये, विथ मेस, कपडे, पुस्तक, चहा, नाश्ता, ऑटो, ह्या सगळ्या मिळून खर्च तो 2 वर्षासाठी करतो, कमीत कमी 5,00,000 रुपये. मग मला एक सांगा, हे 5,00,000 रुपये जर त्याने आई वडिलाचे दाववर लावले का नाही लावले? येस नो? मग जर तो हरला तर त्याने आई वडिलाचं त्याला जुवा खेळला की नाही खेळला? माझं काय म्हणणं आहे बाळांनो, तुम्ही जर तुमच्या आई वडिलाचे पैसे जर लावत असाल तर मम्मीला सांगायचं, पप्पा सांगा तुम्ही टेन्शन घेऊ नका, 100% रिझल्ट येणार म्हणजे येणार. म्हणजे विद्यार्थी सगळ्यात मोठा जुवा खेळतायत, सगळ्यात मोठा सट्टा विद्यार्थी खेळतायत आणि त्यांचे पॅरेंट्स खेळतायत. त्यांना माहिती आहे माझा पोरगा सक्सेस होणार नाही, तरी डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर पर्यंत ते आज तयारी करतायत.